नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात स्वागत. बघणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. राज्यातल्या 11 जागांसह देशातील 96 जागांसाठी मतदान सुरू. देशातल्या 1 वाजेपर्यंत 40.32% मतदानाची नोंद. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 51.87% तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी 23.57% मतदान. राज्यात 1 वाजेपर्यंत 30.85% मतदान. नंदुरबारमध्ये सर्वाधिक 37.33% मतदान तर शिरूरमध्ये सर्वात कमी 26.62% मतदान. बारामतीत ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही काही काळ बंद. शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या आरोपानंतर सीसीटीव्ही यंत्रणा पुन्हा सुरू. बारामतीत ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाचे सीसीटीव्ही 45 मिनिटं बंद. सीसीटीव्ही बंद पडणं ही संशयास्पद बाब. निवडणूक आयोगाने तातडीने कारणं जाहीर करावीत, सुप्रिया सुळेंची मागणी. बारामतीत तुतारीचा पराभव झालाय. प्रयोग फसला म्हणून सीसीटीव्ही ही शेवटची धडपड. रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये रात्रीचा खेळ चाले, नुसता पैशांचा पाऊस. संजय राऊतांचा गंभीर आरोप. 2 तासांच्या दौऱ्यांसाठी इतक्या जड बॅगा पोलीस का वाहतायत? शिंदेंच्या दौऱ्यावरून राऊतांचा सवाल. मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये पैशांच्या 9 बॅगा, 12 ते 13 कोटींचं वाटप झालं. याचे पुरावे लवकरच देणार, राऊतांचा शिंदेंना इशारा. पराभव समोर दिसू लागल्यानं राऊतांचे पैशांचे आरोप. संजय राऊतांच्या ट्विटनंतर गिरीश महाजनांचा हल्लाबोल. महाविकास आघाडीचा फुगा 100% फुटणारच. पराभव दिसत असल्यामुळे राऊतांकडून वारंवार अशी वक्तव्य केली जात आहेत. राऊतांच्या आरोपांवर बावनकुळेंचा हल्लाबोल. असे व्हिडिओ टाकत राऊतांकडून जनतेचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न. हा संजय राऊतांचा मूर्खपणाच. राऊतांच्या आरोपांना शिरसाटांचं प्रत्युत्तर. राज ठाकरे सुपारीबाज. सुपाऱ्या घेऊन ते प्रचार करतात असं फडणवीस आधीच बोलायचे. संजय राऊतांचा हल्लाबोल. ठाकरे गट संपवण्यासाठी शरद पवारांकडून संजय राऊतांना सुपारी. राऊतांच्या राज ठाकरेंवरील टीकेनंतर संदीप देशपांडेंचा पलटवार. राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट दिसतोय. शरद पवारांवरील आरोपांनंतर जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंवर निशाणा. अहमदनगरमध्ये पैशांची बरसात. रोहित पवारांचं ट्विट. पारनेरमध्ये रस्त्यावर पडलेल्या नोटांच्या बंडलांचा व्हिडिओ ट्विट. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं हॅशटॅग वापरत रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा. स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून व्यावसायिकांना दम. पैसा आणि प्रशासनाचा चुकीच्या पद्धतीने वापर. पारनेरमधील राड्यावर निलेश लंकेंचे प्रशासनावर गंभीर आरोप. शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रशासनाचा अनागोंदी कारभार. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पोलिंग एजंट म्हणून मतदान केंद्रात मनमानी कारभार. अमोल कोल्हेंचे ट्विट. पुण्यात मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचं वाटप. भाजपकडून लोकशाहीची दिवसाढवळ्या हत्या. दंगेकरांचा भाजपवर निशाणा. ईव्हीएमवर तुतारीचे चिन्ह अंधूक. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार. बजरंग सोनवणेंचा आरोप. बीडमध्ये पंकजा मुंडेंविरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत. बाळासाहेबांप्रमाणेच भाजपला अद्यापही कुणी हिंदूंचा कैवारी म्हणत नाही, हेच दुखणं. सत्तेत राहूनही हिंदूंना आक्रोश मोर्चे का काढावे लागले? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल. भाजपच्या राजकीय विचारधारेचं मूळ असलेला जनसंघ मुस्लिम लीग सोबत सत्तेत कसा होता? फाळणी करणाऱ्यांसोबत सत्तेत बसलेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. रोखठोक मुलाखतीतून ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं मंदिर बांधतोय. लढाईसाठी मी समर्थ. नरेंद्र मोदींच्या मदतीवरील विधानावर उद्धव ठाकरेंचं उत्तर. उद्धव ठाकरे एकाच वृत्तपत्राला मुलाखत देतात. ते वृत्तपत्र कुणीही वाचत नाही. त्यांची मुलाखत आम्ही बघतही नाही. फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल. नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी मध्यरात्री दिनकर पाटलांची भेट घेतली. तिकीट न मिळाल्यानं दिनकर पाटील नाराज होते, तर दिनकर पाटलांचे हेमंत गोडसेंवर विविध आरोप. रोहिणी खडसेंनी रक्षा खडसेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुक्ताईनगरमध्ये रोहिणी आणि रक्षा खडसेंनी केलं हस्तांदोलन. पालघरचे महायुतीचे उमेदवार हेमंत सावरांच्या प्रचारासाठी अमित शहांची आज सभा. वसईच्या सनसिटी मैदानावर जाहीर सभा होणार. उद्धव ठाकरेंची आज डोंबिवलीत जाहीर सभा. वैशाली दरेकरांच्या प्रचारासाठी संध्याकाळी 7 वाजता सभेचं आयोजन. महाविकास आघाडीचे प्रमुख नेतेही उपस्थित राहणार. महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. आदित्य ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं संबोधन होणार. संध्याकाळी 6 वाजता गोल देऊळ परिसरात सभेचं आयोजन.
भाजपचं विशेष संपर्क अभियानाअंतर्गत आराधना भवनमध्ये जैन संघांसोबत चर्चा। देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची उपस्थिती। मुरलीधर मोहोळांनी सहकुटुंब बचावला मतदानाचा हक्क। पुणे लोकसभा हा भाजपचा गड होता आणि राहणार, मुरलीधर मोहोळांचा विश्वास। पुण्याचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी सपत्नीक बचावला मतदानाचा हक्क। मला पुणेकरांचा आशीर्वाद, धंगेकरांचा विश्वास। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरेंनी बचावला मतदानाचा हक्क। 4 तारखेला वंचितचा पहिला खासदार म्हणून मी निवडून येईल, वसंत मोरेंनी केला विश्वास व्यक्त। मतदानापूर्वी अमोल कोल्हेंकडून गोमातेची पूजा। शिरूरच्या जनतेचा महाविकास आघाडीकडेच कौल असल्याचा अमोल कोल्हेंना विश्वास। महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी सहकुटुंब बचावला मतदानाचा हक्क। शिरूरमधील आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत। अहमदनगरमध्ये विखे कुटुंबाचं मतदान। महायुतीचे उमेदवार सुजय विखेंसह कुटुंबाचंही मतदान। पारनेर तालुक्यातील हंगा गावात निलेश लंकेंचं मतदान। मतदानापूर्वी लंकेंचं परिवाराकडून औक्षण। वाकचौरे खुडूक कोंबडीला कोण स्वीकारणार? सदाशिव लोखंडेंची भाऊसाहेब वाकचौरेंवर टीका। शिर्डी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरेंचं सहपरिवार मतदान। नागरिकांनी आपला माणूस ठरवलाय, मतदानानंतर वाकचौरेंची प्रतिक्रिया। संभाजीनगरमध्ये फक्त धनुष्यबाणच 1.5 लाखांच्या मताधिक्याने संदीपान भुमरे विजयी होणार, संजय शिरसाटांचा दावा। संदीपान भुमरेंनी बजावला मतदानाचा हक्क। शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात। भुमरेंसमोर ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचं आव्हान। चंद्रकांत खैरेंनी बजावला मतदानाचा अधिकार। जनता माझ्या पाठीशी, मीच निवडून येणार, खैरेंचा विश्वास। संभाजीनगरमध्ये एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्याकडून मतदान। सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। विकासाचं आणि देशाच्या हिताचं राजकारण जिंकलं पाहिजे, देशाला स्थिर सरकार मिळालं पाहिजे, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मतदानाचा हक्क बजावला। सारणी आनंद गावात मतदान केलं। बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत। ही निवडणूक माझ्यासाठी आव्हानात्मक। जिल्ह्यासह घरातली समीकरणं ही बदलली, त्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं। पक्षासाठी काम करणार, भाजप उमेदवार रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया। जळगावात एकनाथ खडसे आणि रक्षा खडसेंचं मतदान। मोदी पंतप्रधान होण्याच्या ध्येय धोरणांचा मतदारांवर विश्वास आणि रक्षा खडसे पुन्हा एकदा निवडून येतील, एकनाथ खडसेंचा विश्वास। नंदुरबारमधील काँग्रेस उमेदवार गोपाल पाडवींचं मतदान। संविधान जिवंत ठेवण्यासाठी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन। नंदुरबार जिल्ह्याच्या महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी मतदानाचा हक्क बजावला। 10 वर्षात केलेल्या विकास कामांचा फायदा होणार, हिना गावितांना विश्वास। जळगाव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट इतिहास घडवणार, लोकांचा प्रतिसाद चांगला, महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवारांना विश्वास। स्मिता वाघ यांनी मतदानाचा हक्क बजावला। भाजपच्या स्मिता वाघ यांच्यासमोर ठाकरे गटाच्या करण पवारांचं आव्हान। रावसाहेब दानवेंनी बजावला मतदानाचा हक्क। लोकांचा प्रतिसाद पाहता जालन्यात 4 लाख मताधिक्यांनी निवडून येणार, रावसाहेब दानवेंकडून विश्वास व्यक्त। जालन्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळेंकडून मतदान। जालन्यामध्ये कल्याण काळे विरुद्ध रावसाहेब दानवे अशी लढत। जनता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करेल, मी 2,21,000च्या मताधिक्याने निवडून येणार, श्रीरंग बारणेंचा विश्वास। मावळमधील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंचा औक्षण। नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वाघेरेंचं आवाहन, तर विजयाचाही विश्वास व्यक्त। बीडच्या नाथरा गावात मंत्री धनंजय मुंडेंनी बजावला मतदानाचा अधिकार। मतदानापूर्वी मुंडेंकडून ग्रामदैवत आणि वैद्यनाथाचं दर्शन। जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं, मुंडेंचं आवाहन। मोदींना 3ऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा जनतेचा निश्चय। अहमदनगरमधील दोन्ही जागा महायुतीत जिंकणार, राधाकृष्ण विखे पाटलांना खात्री। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी कुटुंबासोबत बजावला मतदानाचा अधिकार। संगमनेर तालुक्यातील वोरजे या गावी थोरातांचं मतदान। सुधीर तांबे आणि विद्यमान आमदार सत्यजित तांबेंनी सपत्नीक केलं मतदान। सर्वांनी मतदान करा, सत्यजित तांबेंचा मतदारांना आवाहन। पुण्यात चंद्रकांत पाटलांकडून मतदान। कोथरूड परिसरात नागरिकांसमवेत चंद्रकांत पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क।